नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना तथा महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्देशीय महासंघाचे प्रणेते श्री अण्णासाहेब जावळे आज आपल्यासोबत वाहतूक विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तर अण्णासाहेब नमस्कार. नमस्कार. वाहतूकविषयी काही समस्या असतील तर त्याविषयी आपण बोलूया. तर पहिली समस्या सर्वसामान्य जनतेची हेल्मेटविषयी आहे. तर त्याविषयी काही मार्गदर्शन आम्हाला मिळू शकले तर बरे होईल, असं सर्वसामान्य नक्कीच. जनतेचा आग्रह आहे. नक्कीच. हेल्मेट हा विषय असा आहे की ज्याला टू व्हीलर मोटरसायकलवर प्रवास करायचा, हो हो त्यांनी लांबचा पल्ल्याचा प्रवास असेल तर त्यांनी नक्कीच घातलं पाहिजे. बर आणि ते त्याच्या स्वतःच्या सुरक्षितेसाठी खूप महत्त्वाचं पण आहेत. का तर अपघातापासून थोडंसं डोक्याला मार लागण्याचा जो प्रकार आहे तो टळतो. आता हेल्मेट विषयावर चर्चा अनेक वर्षे मी करतोय. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर नाशिकमध्ये एक मोठं नावाजलेलं दैनिक पेपर आहे, त्यामध्ये चर्चासत्र मांडलं होतं. त्या चर्चासत्रामध्ये मला पण आग्रहाने निमंत्रित केलं होतं. मी त्या ठिकाणी गेलो होतो. तर त्या ठिकाणी RTO अधिकारी आलेले होते, काही हाडाचे मानेचे डॉक्टर लोक आलेले होते, काही कंपनीचे व्यावसायिक आलेले होते, काही कंपनी मालक आलेले होते, काही लोक असे होते की ते त्यांचा आणि वाहतुकीचा काही संबंध नव्हता, पण असे पण नावाजलेले लोक त्या ठिकाणी होते. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही किंवा ती परिस्थिती सांगायची नाही, याचे इतिहास माझा तो तसाच आहे. त्यामुळे मला खोटंही बोलायचं नाही किंवा जास्त विश्लेषण त्यावर करायचं नाही. पण महत्त्वाचा मुद्दा जो आहे हेल्मेट विषयावर, तर त्या टायमाला जे लोक आले होते तर त्यांना मी सर्व चर्चासत्र राऊंड टेबलमध्ये जेव्हा झालं त्यावेळी मी शेवटचा मुद्दा माझ्याकडे ठेवला, कारण मला आग्रह करत होते पत्रकार की तुम्ही बोला, पण मी त्यांचे विचार ऐकून घेत होतो. आणि त्यानंतर शेवटचा जो मुद्दा मी मांडला, शेवटचा मुद्दा मांडताना मी पहिला प्रश्न एकच विचारला की ह्या हेल्मेट या विषयावर, हेल्मेट सल की सोय या विषयावर जेव्हा बोलायचं आहे तर त्या टायमाला आपण किती लोक टू व्हीलरवर आलात हे मला सांगा. तर त्या ठिकाणी फक्त मी आणि एक वयस्कर स्वातंत्र्य सैनिक होते, माजी स्वातंत्र्य सैनिक, अच्छा, किंवा वयस्कर आर्मीचे ऑफिसर होते, तर ते दोघं जण, आम्ही दोघंच फक्त टू व्हीलरवर होतो. आणि मुद्दे विषय होता हेल्मेट विषयावर. बरोबर. बाकी सर्व कारमध्ये आलेले होते. मग अशी चर्चासत्र असणं योग्य नाही. अशा चर्चासत्रात कुठलंही मुद्देसूद मार्ग निघू शकत नाही. तर थोडक्यात मला सांगायचं आहे की हेल्मेट हा मुद्दा जो आहे, तर हेल्मेट आपण किती ठिकाणी त्याची तपासणी केली पाहिजे, कोणत्या ठिकाणी केली पाहिजे, कोणत्या एरियात केली पाहिजे, हे वाहतूक पोलिसांनी ठरवून घ्यावं एकदा. कारण माझ्या माहितीनुसार आपण जी तुलना करताय, कायदा जो लागू करण्याचा प्रयत्न करताय, कायद्याप्रमाणे काम करण्याचा जो प्रयत्न करताय, ही जेव्हा जेव्हा जनतेला फाईन मारायचा आहे, जनतेच्या खिशातून पैसे काढण्याचा जो प्रकार करायचा आहे, तेव्हा तुम्ही त्याची तुलना परदेशातल्या लोकांशी करता वाहतूक नियमाची. पण मात्र प्रॅक्टिकली प्रत्यक्षदर्शी भारत देश हा वेगळा आहे. हा शेतीप्रधान देश आहे आणि भारत देशामध्ये सर्वसामान्य लोक राहतात. परदेशाची आणि आपल्या भारत देशाची बरोबरी आर्थिक लेवलला किंवा वाहतूक विषयावर होऊ शकत नाही. का तर त्या परदेशामधले रस्ते वेगळे आहेत, तिथले वाहतूक सुरक्षितता वेगळी. माझ्या माहितीनुसार परदेशातले लोक हे फक्त फॅशन म्हणून टू व्हीलर प्रवास करतात, पण आपला इथला भारत देशातला प्रत्येक 80% नागरिक हा पोटाची खळगी भरण्यासाठी हा टू व्हीलर प्रवास करतो. बरोबर. त्यामुळं तुम्ही हेल्मेट मुद्द्याचा जर विषय आला तर तुम्ही जो सकाळी सकाळी तुमच्या घरी, म्हणजे जे कोणी अधिकारी असतील त्यांनाही मी सांगेल की तुमच्या घरी दूध कोण घेऊन येतं, तो गावाकडचा खेड्यावरचा माणूस घेऊन आलेला असतो. त्याच्या पाठीमागे टू व्हीलरला 10-10, 20-20 किटल्या एक बाजूनी मांडलेल्या असतात. बरोबर आहे, बरोबर. तर त्याला विचारा की तो दूध वाटत हिंडेल ह्या बिल्डिंगमध्ये 4 ठिकाणी, त्या बिल्डिंगमध्ये 4 ठिकाणी, की हेल्मेट प्रत्येक वेळेला काढल घालल असं करत बसेल. त्यानंतर तुमचा जो
देशाचा, राज्याचा, जगाचा आढावा घेणारं जे असतं एक आपल्या हातात जो कागद येतो त्याला आपण वृत्तपत्र म्हणतो, पेपर म्हणतो. हो. तो पेपर वाटणाऱ्याला विचारा हं. की त्याला सोयीस्कर आहे का? जो भाजीपाला विकतो, जो भाजीपाला घेऊन गल्लीबोळात हिंडतो त्याला विचारा बरोबर. ते सोयीस्कर आहे का? हं, हं. हे सोयीस्कर सामान्य नागरिकाला नाहीये. बरं, दुसरी गोष्ट त्याचा प्रवास किती लांबचा पल्ल्याचा आहे हे पण पहा. आणि तुम्हाला हायवेला कंपल्सरी करा, पण शहरामध्ये जर तुम्ही त्याचा अतिरेक करत असाल तर त्याचा फक्त तुम्ही त्या लोकांच्या खिशातून कायद्याचा धाक दाखवून पैसे काढण्याचा प्रकार करताय. तर हे पूर्णतः चुकीचं आहे. अण्णासाहेब आम्ही म्हणत नाही हो, हो. की तुम्ही हेल्मेट वापरायला सांगू नका किंवा कायद्यात नाही. हं. कायद्यात आहे, हो. पण कायद्यावर इतकं पण बोट ठेवून चालत नाही हं. की त्या कायद्याचा उद्रेक होईल, एवढं अच्छा. पण नाही. तर म्हणून शिथिलता द्यावी या ठिकाणी, हेल्मेट विषयावर शिथिलता द्यावी. हेल्मेट ज्याला गरजेचं तो नक्कीच वापरणार आहे, हां. ज्या ठिकाणी जायचंय तो नक्कीच वापरणार आहे. कारण स्वतःच्या जीवाची काळजी हा स्वतःच माणूस घेत असतो. बरोबर आहे. इथं पोलीसवाल्यांनी घेण्याची गरज नाही. अच्छा. वाहतूक व्यवस्थेने दुसऱ्याच्या जीवाची काळजी घेण्याची गरज नाही. त्यापेक्षा त्यांनी त्यांची ड्युटी चांगली निभावावी, अच्छा. समंजसपणा ठेवावा, हां. एक कुठेतरी माणुसकीचं नातं जोपासावं. हं. म्हणजे पोलिसांविषयी सुद्धा जनतेच्या मनामध्ये आदर तयार होईल. अच्छा. तर हेल्मेट हा योग्य पण आहे, चांगला पण आहे, आणि हेल्मेट हा त्रासदायक पण आहे. कारण हेल्मेट तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहेत, आता मला एखाद्या गल्लीतून निघालो आणि पुढच्या दुकानात जाऊन मला कुठतरी औषध घ्यायचंय, हं. मला कुठतरी दूध घ्यायचंय, मला अजून काहीतरी घ्यायचंय, हं, हं, हं. तर मी एवढ्या जागेत 5 ते 10 किलोमीटरच्या प्रवासामध्ये हेल्मेट वापरणं गरजेचं वाटत मला नाही. अच्छा. आणि तुमचं जे म्हणणं आहे, वाहतूक व्यवस्थेचं जे म्हणणं आहे की हेल्मेट घातलं नाही तर ॲक्सिडेंट होतात, उलट हेल्मेट घातलं नाही म्हणून समोर पोलीसवाले दिसलेत म्हणून ॲक्सिडेंट जास्त होतात भीतीपोटी. हो, हो, हो. कारण आपली जनता आजही कायद्याच्या धाकामध्ये आहे, आणि त्या Yes, कायद्याच्या yes. धाकातच त्या जनतेला राहू द्या. यासाठी प्रामाणिकपणे वाहतूक अधिकाऱ्यांनी पण कामं करावी. एखादी महिला असेल, मग ती माझ्या घरची असेल, तुमच्या घरची असेल, अगदी RTO अधिकाऱ्याच्या घरची असेल, कोणत्याही पोलीसवाल्यांच्या घरची असेल, पण लहान मुलाला घ्यायला तर नक्की जाते ना हो. टू व्हीलरवरती. तर मग त्या टायमाला तिला पोलीसवाला दिसला का ती सुद्धा घाबरती, Yes. आणि ती बिचारी तिला एक तर गाडी चालवता येत नाही का, तर आपल्या इकडे मार्गदर्शनच नाही, योग्य गाडी चालवण्याचं प्रशिक्षण नाहीये. हां, हां. मग ती धडपडते, पडते, आणि अजून त्रास होतो आणि लागतं. ते मुलगं शाळेतच राहतं किंवा कुठंतरी राहतं. अशा पद्धतीने म्हणजे आपण कुठंतरी चुकतोय, कायद्याचा अतिरेक करतोय असं मला वाटायला लागलंय. म्हणून माझी विनंती राहील की हेल्मेट हा विषय सौम्य आणि शांत पद्धतीने असावा, याच्यावर अतिरेक नसावा. ज्यांना गरज आहे ते नक्की वापरतील. जनतेला मी आव्हान करेल या विषयातून की जनतेने सुद्धा जिथं जिथं तुम्हाला गरज वाटते त्या ठिकाणी हेल्मेट वापरावं. अगदी तुमच्या सुरक्षिततेसाठी वापरावं, स्वतःच्या काळजीसाठी वापरावं. पण वाहतूक व्यवस्थेला मी एक सूचना देईल, विनंती करेल की हेल्मेट नसेल तर त्या माणसाला एक सामंजस्यपणाने तो प्रश्न मार्गी लावा. जो त्याचा प्रवास किती ते बघा, तो काय कारणास्तव बाहेर पडला ते बघा. उगाचच तुमच्याकडे डायरी आली, तुमच्याकडे मोबाईल आला म्हणून त्याच्यावर फाईन मारू नये, अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करेल. हा विषय हेल्मेट सल पण आहे आणि सोय पण आहे, समस्या पण आहे. पण मात्र हेल्मेटचा कायदा दाखवून, धाक दाखवून जनतेला लुटू नये, असे मी आमच्या संघटनेच्या वतीने वाहतूक व्यवस्थेला विनम्रपणे आव्हान करतो. धन्यवाद. जय हो, जय क्रांतिकारी, जय महासंघ, जय महाराष्ट्र, जय. अण्णासाहेब, आपल्या सर्वसामान्य जनतेच्या स्टुडिओमध्ये आज हेल्मेटविषयी आज जे आपण मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करतोय. आपण पुढच्या भेटीला निश्चित काही समस्या घेऊन किंवा काही आमच्याकडे अवेलेबिलिटी असेल काही मुद्द्यांची वाहतूकविषयी तर निश्चित भेटूया. अण्णासाहेब, आल्याबद्दल नमस्कार, जय हो. आभारी आहोत.